कहाँ से आए हो? राजस्थान। राजस्थान से आज सिर्फ नहीं नहीं, इधर ही रहता हूँ। अच्छा, आप यहाँ पे ही रहते हो? प्रोटेस्ट में आने का, दिल्ली में जा नहीं सकते तो इधर तो आने का ना। ओके, तो आप आ गए। यह यूथ है देश की। आपको क्या लग रहा है अभी जो रिजाइन हो गया है, आप विद्यार्थी जो लड़ा दे रहे थे उसे एक पॉजिटिवली लिया गया सरकार की तरफ से, ऐसा लग रहा है? अब सरकार के दिल में एक डर तो बैठा ना कि जनता कुछ भी कर सकती है। एटलीस्ट वी हेड ए वर्ड विकेट, तो आगे कुछ भी हो सकता है। अब सरकार अपने हाथ में है, धीरे धीरे विकेट जाते रहेंगे। सरकार आपके हाथ में? अब जाने वाली है। अच्छा, बीजेपी जो जाना पड़ेगा, एजुकेशन मिनिस्टर के अब धीरे धीरे सारे मिनिस्टर्स जाएंगे, जो करप्शन करेंगे वो सब जाएंगे। जो अच्छे है वो, अब उनकी भी बारी, अगर गलत करेंगे तो उनकी भी बारी आएगी। थँक्यू। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? वरलीतून. काय सांगाल, हा उत्साह, हा जल्लोष? मुलांचा उत्साह, आम्ही सहभागी झालो त्यामध्ये. अच्छा, खूप आनंद वाटतो की आपली मुलं दिल्लीत जाऊन लढली, महाराष्ट्राची मुलं जाऊन दिल्लीत लढली, सर्व देशाची मुलं जाऊन दिल्लीत लढली. अभिमान वाटतो त्यांचा. पण एक मराठी मुलगा आणि या मराठी मुलाने दिल्लीचं तख्त राखतं महाराष्ट्र माझा. अच्छा, नक्कीच दिल्लीची मुलं महाराष्ट्राची मुलं दिल्लीत गाजवतात. अभिमान वाटतो आम्हाला. अभिमान वाटतो. अभिमान वाटतो. आता ह्या संपूर्ण गोष्टीला म्हणजे आता आपण जर पहिला महिना झालेला असेल आणि त्याच नंतर या लढ्याला यश आलंय आज विद्यार्थ्यांच्या, असं म्हणताय. तुम्हाला काय वाटतं, इतक्या दिवसांचा लढा तुम्ही स्वतः मुंबईमध्ये पाहताय, ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी, विद्यार्थ्यांना अटक केली जाते, विद्यार्थ्यांवरती कुठेतरी दिल्लीमध्ये लाठीचार्ज होतोय. मुंबईत अशी परिस्थिती नाहीये. नाही, मुंबई पोलीसचे आभार मानतो आम्ही. एवढे 2-3 आम्ही इथे मोर्चा बघितले, एकाही पोलिसांनी लाठी चालवली नाही आपल्याकडे मुलांवरती. अभिमानाची गोष्ट आहे मुंबई पोलिसांसाठी. तुम्ही कुठून आलात? मी इकडनं माहीमवरून आलो. माहीमवरून आलात. कसं वाटतंय आज हे सर्व विद्यार्थी जमले, तू देखील आलेला आहेस या जल्लोषामध्ये? हो, मी पण आलेलो आहे, कारण आम्ही पण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. आणि स्पर्धा परीक्षा MPSC वगैरे, आम्ही ऑलमोस्ट सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की जेव्हा एखादी परीक्षा रद्द होते आणि त्या मुलाचं 1 वर्ष वाया जातं, त्याची काय किंमत असते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही गर्दी जमणं गरजेचं होतं आणि युथनी रस्त्यावरनं गरजेचं होतं. त्याशिवाय बोलताना जाब कोणाला विचारायचा, आज जाब विचारलाय म्हणून उद्या त्यांच्या मनामध्ये वचक राहील आणि पुढे कोणी येणारं सरकार कोणी असू दे त्यांना एक जबाबदारीची जाणीव झाली आहे ह्याची मी हे जे CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ही जी रस्त्यावरती उतरली असं म्हटलं गेलं, काय वाटतं यांनी आता कुठेतरी राजकीय वळण घेतला हवं? बघा, राजकीय वळणाबद्दल तर मी जास्त काही बोलू शकत नाही, पण एवढंच म्हणणं आहे की कुठली पर्टिक्युलर पार्टी नव्हे तर एक यूथ म्हणून आणि एक भारताचे नागरिक म्हणून जेव्हा वेळ पडेल तेव्हा आपल्या रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि या लढ्याला यश मिळालंय, अखेर राजीनामा जो आहे तो झालेला आहे. आज कसं वाटतंय, म्हणजे कुठेतरी विद्यार्थी हे खुला श्वास घेत आहेत? हो, बरं वाटतंय. आणि माझं अजून एक सांगणं आहे की जसे आता आपण बघतो की फक्त हा एकच प्रोटेस्ट नाही आहे, तर भारतामध्ये अजून खूप ठिकाणी प्रोटेस्ट चालू आहे. जसं केम बेटवाला त्या आदिवासींचं चालू आहे, पालघरमध्ये आपलं वाढवणमध्ये चालू आहे. तर असं म्हणणं आहे की लोकांना आता कुठेतरी समजतं आहे की काहीतरी चुकतं आहे, तर लोक आता हुशार झाले आहेत, समजायला लागल्या लोकांना. तेच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही कुठून आलात? अंधेरी. काय सांगाल, आजचा विजय झालाय विद्यार्थ्यांचा, तुम्ही आलायत, काय भावना काय आहेत, सरकारला काय सांगाल आज? खूप आनंद होतोय आणि सरकारला हेच सांगायचं आहे की तुम्ही जितकं पब्लिकला दाबून ठेवाल तितकंच तुमच्यासाठी घातक असणार आहे. घातक असणार आहे असा थेट तुम्ही म्हणजे सरकारलाच हे करताय? सरकार, आम्ही पब्लिक त्यांना निवडून देतो, सो त्यांचं कर्तव्य आहे की आमचं काम करावं. पण आपल्या देशामध्ये खूप सारे करप्शन वगैरे चालू आहे. सो हे एक सरकारसाठी एक यू कॅन से इट इज अ साईन की तुम्ही पब्लिकला कमी समजू नका. जेव्हा राजीनामा झाला तेव्हा कसं वाटलं होतं, म्हणजे वाटलं होतं आज राजीनामा होईल असं अचानक? खूप आनंद झाला. आणि काल आषाढी एकादशी पण होती, तर देवाने विठ्ठल पावले आपल्याला असं आपण त्या साईन घेतलं पाहिजे. तू आलायस यांच्यासोबत, काय म्हणशील? मी हेच म्हणेन की आता लोकांची विजय झालेली आहे. त्याच्यामध्ये सरकार ॲक्च्युली पब्लिक सर्वंट्स असतात, तर त्यांनी ॲक्च्युली लोकांचं ऐकलं पाहिजे. तिरंगा हातात घेतलायस, काय सांगशील आज? राजीनामा झालेला आहे धर्मेंद्र प्रधान यांचा, विद्यार्थ्यांचा म्हणजे विजय झालाय असं म्हटलं जात आहे. खूप दुःख होते, आम्हाला प्रोटेस्ट जॉईन करायचं होतं पण त्याने लवकर राजीनामा दिला, त्याच्याबद्दल वाईट पण वाटतं. कुठून आलायस? मी परभणीवरनं आलोय. विद्यार्थ्यांकडून आंदोलन कशी करावी हे विद्यार्थ्यांकडनं शिकला हवं असं वाटतंय का राजकीय पक्षाला? हां, आम्हाला एवढं वाटतंय की आजची जी जनती पिढी आहे ती सिव्हिक सेन्सच्या बाबतीमध्ये खूप सुशिक्षित आहे. बघा, जसं आता मी कचरा खाल्ला, रॅपर खाल्ला, मेलोडी खाल्ली आणि कचरा उचलून टाकला, तशी त्या बाबतीमध्ये खूप सुशिक्षित आहे. आणि त्यांना समजतं कोणाच्या फिलिंग्स कशा असतात. म्हणजे मोस्टली लिबरल आहेत आम्ही,
लिबरल हा म्हणजे मोस्टली प्रत्येकाच्या फिलिंग बद्दल आम्ही हे आहेत ना अवेअर नक्की धन्यवाद आमच्या संवाद साधल्याबद्दल.